नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महिला दिन नुकताच झाला आहे आणि या महिला दिनावर मी लिहिलेली ही कविता खूप जणांना आवडली आणि पुन्हा त्यांना ऐकण्याची इच्छा झाली. पण माझ्याकडे त्या कवितांचे व्हिडिओ मला मिळाले नाहीत, कार्यक्रमाचे व्हिडिओ माझ्यापर्यंत आले नाहीत. त्यामुळे मी ही कविता पुन्हा त्या प्रेक्षकांसाठी सादर करते आहे. महिला दिनांवर ही कविता आहे, महिलांच्या वास्तव जीवनावर ही कविता आहे. माझं तुझं काही भांडण नाही, तू बोललं पाहिजे असंही काही बंधन नाही. माझं तुझं काही भांडण नाही, तू बोललंच पाहिजे असंही काही बंधन नाही. माझ्या स्टाफ रूममधील प्रत्येक नारी एक हंबरडा फोडत असते. एक गर्भारीण रोज माझ्या डोळ्यासमोर रडत असते. एक गर्भारीण रोज माझ्या डोळ्यासमोर रडत असते. नातलगांचे वागणे विचित्र साऱ्या सख्या बोलत असतात. कष्ट केले जीवनभर तोंड भरून सांगत असतात. आमच्या शिक्षणाची आयुष्याची मातीत झाली, उच्च शिक्षित ओरडत असते. आपल्या स्वप्नांची राख उघड्या डोळ्यांनी बघत असते. महालाच्या विशाल भिंती कधी बोलायची उजागरी देत नसतात. दुःख अंधारात पेटलं तरी त्याला ज्वाला म्हणत नसतात. कसं म्हणू मी समाजाचं फार छान चाललं आहे. संसाराचं शिवधनुष्य स्त्रियांनीच तर पेललं आहे. आता बोलतच नाही मी कधी स्त्रियांच्या स्वातंत्र्याविरुद्ध. स्वातंत्र्य मागताना गुलामगिरीची होणारी कसरत त्यांना दान मिळाली आहे. मुलं, घर आणि ऑफिस सांभाळताना त्यातील स्त्रीच कुठं उरली आहे. महिला आपल्या स्वप्नांची राख ओंजळीत घेऊन उभ्या असतात. तरीही या महिला दिनी खूप खुश असतात. खूप बोलायचं आहे. छोट्या शब्दात खूप मोठा सार आहे. आपलं स्वातंत्र्य मिरवताना स्त्रियांवर या सृजनाचाही भार आहे. मित्रांनो, कविता आवडली असेल निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.